आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. नवनिहाळ नाईगल्ज रोडवर बोलेरो पिकअपमध्ये दाटीवाटीने बेकायदेशीररित्या बैल भरून थांबलेली गाडी दिसली. यावेळी एका जागृत गोभक्त यांनी निपाणी येथील गो रक्षण सेवा समिती निपाणी यांच्या कार्यकर्ते यांना ही माहिती दिली. यावेळी सांगली येथील मानद पशुकल्याण अधिकारी अंकुश गोडसे आणि गो रक्षण सेवा समिती निपाणीचे सागर श्रीखंडे यांनी 112 हेल्पलाईनला कॉल करून गाडी पोलिसांच्या स्वाधीन केली. यावेळी पोलिसांनी चौकशी करून गाडी खडकलाट पोलीस स्टेशनला आणण्यात आली. सदरील महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक KA 23A9397 या वाहनावर प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी खडकलाट पोलीस स्टेशनच्या मदतीने मानद पशुकल्याण अधिकारी अंकुश गोडसे, गोसेवा समिती निपाणीचे सागर श्रीखंडे, विश्व हिंदू परिषदांचे दीपक भडगावे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विक्रम पाटील यांनी गोवंश श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ गोशाळेमध्ये व्यवस्थित पोहोच केले. यावेळी मानद पशुकल्याण अधिकारी अंकुश गोडसे यांनी सांगितले की गोमाता आणि गोवंश यांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या हत्या देशभर होत आहे. जर असेच राहिले तर भविष्यात गोमाता आणि गोवंश हा येणाऱ्या पिढीला चित्रात दाखवावे लागेल अशी चिंता व्यक्त केली. अशी देशभरात कुठेही गोमाता किंवा गोवंशी बेकायदेशीर वाहतूक किंवा हत्या होत असेल तर पोलिसांशी, गोरक्षक, गोसंवर्धन यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन अंकुश गोडसे यांनी केले. यावेळी गोसेवा समिती निपाणीचे युवराज पाटील, नंदेश सदलगे, विनायक खवरे, अजित पाटील, विक्रम जाधव, संजय कोलकर, रोहित पाटील, सतीश पाटील, प्रसन्न कुलकर्णी, रोहित शिंदे, अतुल हजारे, शुभम पटेल, पार्थ शितोळे, प्रथम महाजन, दर्शन मोरे, प्रथम चंदुलकर यांचे गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.